मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक। आचारसंहितेपूर्वी विकास कामांच्या पूर्ततेसाठी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचे राज्यामध्ये समन्वय मेळावे आणि संवाद दौरे होणार। प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्याचा महायुतीचा निर्णय। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजप आमदारांची फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानी बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची तोफ उद्या शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये धडाडणार। भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाकरे गटाचा ठाण्यामध्ये मेळावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून शिवस्वराज्य यात्रा। 31 मतदारसंघातनं जाणार यात्रेचा पहिला टप्पा। शिवनेरी किल्ल्यापासून यात्रेची सुरुवात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस। आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजित पवारांचा दौरा। शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर। प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते आढावा घेणार। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा। मोर्चाला परवानगी नाकारली तरी सुद्धा बच्चू कडू मोर्चावर ठाम। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग या मोर्चात सहभागी होणार। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान। 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार। 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवला जाणार। मनसे प्रमुख राज ठाकरेंचा आज परभणी दौरा। परभणी, पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड या 4ही विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची शांतता रॅली आज कोल्हापुरात। क्रांतीस्तंभ, मिरजकर, टिकटी या ठिकाणी क्रांतीस्तंभाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करणार। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधल्या घटनेप्रकरणी 2 आरएमओ आणि एका सीएमओचं निलंबन। चौकशी होईपर्यंत निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेतलं जाणार नाही, तर निलंबित पदं तातडीनं भरण्याचे राहुल नार्वेकर यांचे आदेश। मंत्री दीपक केसरकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर घेतली भेट। भेटीचं कारण स्पष्ट। म्हाडाच्या मुंबईतल्या 2030 घरांसाठी लॉटरी। आजपासून अर्ज नोंदणी सुरू। 13 सप्टेंबरला लॉटरीचा निकाल काढला जाणार। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुनावणी। पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळला होता पूजा खेडकरचा जामीन अर्ज। सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीच्या विरोधात सुनावणीसाठी तयार। मुंबईतल्या आचार्य आणि मराठी कॉलेजमधल्या हिजाब बंदी विरोधात आज सुनावणी। नवी मुंबईतल्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या चर्चेनंतर आता नवी मुंबईकरांना बंपर लॉटरी। पंतप्रधान आवास योजनेतनं घरकुलासाठी 1,60,000 रुपये मिळतात, मात्र तेवढ्या पैशात घरकुल होऊच शकत नाही। घरकुलाला 4 लाख रुपये मिळाले पाहिजेत। खासदार निलेश लंकेंची मागणी। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना आश्वासन। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी पंढरपूरला 1000 बेड्सच्या रुग्णालयाला शासनानं दिली मंजुरी। स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। भारतात लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू या देशात बहुसंख्याक राहिले पाहिजे। ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल त्या दिवशी लोकशाही टिकणार नाही। आपली ही अवस्था बांगलादेश सारखीच होईल। विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य।
अमळनेर ते विघनवाडी रेल्वे मार्गाची आज चाचणी. नगर बीड परळी रेल्वे या मार्गावर 2 वर्षांपूर्वी अहमदनगरपासून ते सोलापूर वाडी दरम्यान चाचणी घेण्यात आलेली होती. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तयारी सुरू. प्रशासनाचा मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. दिल्लीमध्ये विधानसभेच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपन्न. पुढच्या महिन्याभरात जागा वाटप झालं पाहिजे यावर चर्चा झाल्याची माहिती. भिवंडी नाशिक रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार. मुंबई अहमदाबाद हायवे मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचेही निर्देश. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातल्या महामार्गांवरचे खड्डे आणि वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्यानं दखल. खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर आणि M60 तंत्रज्ञानाचा वापर. रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये हयगय नको. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तत्काळ दिलासा द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश. नाशिकच्या पालखेड धरणातनं मनमाड आणि येवल्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडलं. पाटाच्या माध्यमातून हे पाणी दोन्ही शहर आणि रेल्वेच्या साठवणूक तलावात पोहोचणार. नागरिकांना दिलासा. अमोल मिटकरींच्या वाहनावर हल्ला प्रकरणी मनसे नेते कर्णबाळा दोनबळेंचा अटकपूर्व जामीन मंजूर. या प्रकरणी 17 आरोपींना अटक. आणखी 3 आरोपी फरारच. संसदेमध्ये अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी सादर केलं विधेयक. सर्व सहमतीनं विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न. संसदेच्या वक्फ बोर्डातल्या सुधारणांबाबत सरकारच्या विधेयकाची प्रत संसदेमध्ये सादर. मुस्लिम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डामध्ये प्रतिनिधित्व. मुस्लिम समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठीच खऱ्या अर्थानं हे विधेयक. वक्फ बोर्ड विधेयकावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात महायुतीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाणांनी मतदारसंघावर दावा केल्यानंतर भाजपनं सुद्धा केली उमेदवारीची मागणी. लातूरमध्ये कृषी सेवा केंद्रातल्या खतबियांचे नमुने नापास. कृषी विभागाकडून कारवाई. कृषी विभागानं तपासणीसाठी घेतलेले 30 कृषी केंद्रांचे नमुने नापास. 30 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करत कृषी विभागानं दिली सक्त ताकीद. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी संभाजीनगर पैठण महामार्गावरच्या फारोळा गावाजवळ फुटली. फुटलेल्या जलवाहिनीतनं हजारो लिटर पाणी वाया. शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. 10वीमध्ये शिकणाऱ्या श्रेयस नगरकरचा संशयास्पद मृत्यू. स्वतःच्याच हातातल्या बंदुकीची गोळी लागून श्रेयसचा मृत्यू. श्रेयसची हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम. आमदार बच्चू कडूंकडनं ई-रिक्षा देणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण. अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडूंकडे आले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.